करवीर दिला या डोंगराच्या पायशाला नदी वाहते पंचगंगा थंड थंड गार घाला मरगाई देव बाळू मामा बसले हो गाडीला ग्रामदैवत मारुतीचे वरदान गावाला लहान थोर हात जोडून जाती शरण देवा मोर असं गावण्यार श्री गाव सुंदर असं गावण्यार श्री गाव सुंदर पहाटेच्या कोंबड्याच्या बांगला माता जळती जात्यावरी सरजा राजाची बैल जोडी झुंपतो या शेतकरी पाटा मधला पाजत पाणी गातो अभंगवाणी सुख दुःखामध्ये एक होली सर्व लहान ताणी आकाड्यातला गाव घुमतो इथं शब्द ठोकल्यावर असं गावण्यार शिव गाव सुंदर असं गावण्यार शिव गाव सुंदर सुंदरान या मांडल मैदानाच्या जाग्याला जातो माझ्या या वाटला ववी सोडल्या जाग्याला बघाया शेवटाला हर सातव्या बघा बारीला मान मिळाला कुणाला हर लाडक्या बघा बहिणीला माझी मायवा आली बघा निघून झाडायाच्या या जवळ जवळ त्या येऊन हात या जोड झाड लागली गायला कोणी हात या जोडून ती झाड लागली येंगायला जसा रे बाबा सर शेवटाला मान मिळाला त्यात असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला अक्का मायवा निघून गेली त्या झाडाच्या जवळल्या बाजूला अरे दोन्ही हात जोडून दर्शन घेतलं मी स्वतःच्या वेळेला अरे दोन्ही हात जोडून झाडाचं दर्शन घेतलं अक्का मायवाने डोईवरचा पदर खनवाटीला बाईनं खवलार मांडका सुद्धा घातला असणारे इचू इंगाळ कातळ हातानं बाजूला सारलं अरे झाड लागली होती येंगायला जसं झाड येंगत त्या झाडाच्या खलकामध्ये गेली स्वतःच्या जाग्याला निघून त्या गेलिया निघून त्या गेलिया निघून त्या गेलिया निघून त्या गेलिया वळंबीच्या ढाब्याला वळंबीच्या या ढाब्याला एवढ्या बाबा वेळेत एवढ्या बाबा या टाईमात
जशी मात्र आता मायवा अरे निघून गेली त्या झाडावर, जशी त्या असणाऱ्या वळांडीच्या रात्याजवळ, अरे एवढ्या त्या बाळाच्या पाळण्याच्या राखणीसाठी असणारा 5 फड्या भुजंग स्वतः त्या वेळेला, अरे 5 फड्या भुजंगाला बरे का त्याचा भुजंगाला होता पुष्कऱ्या टाकायला, रवाचा फुटले त्या 5 फड्या भुजंगाला. भुजंग बोलतोय आका मायवाला, अगा आका म्हणला बरे का पाळाचा पाळणा घेण्यासाठी आल्या स्वतः त्या जाग्याला. अरे बोलायाला लागला सांगायाला लागला, बोलायाला लागला सांगायाला लागला. अगया बाळाच्या पायात बसलो याने राखणीला, मान पाहिजे द्यायाला मला मान पाहिजे द्यायाला. असणाऱ्या त्या भुजंगाला अरमान होती देईत काय होती बोलत. जसा रे 5 फड्या भुजंगा का मायवाच्या आडवाला, अरे पुष्कऱ्या टाकत मायवाला लागला बोलायला. कित्येक दिवस झालं या बाळाची मी लागलो राखण करायला त्या जाग्याला, तरी मला मान पाहिजे द्यायला तरच मी जाऊ देणार तुला पाळण्याजवळ. त्यावेळी असणाऱ्या भुजंगाचं बोला ऐकून घेतलं. अरे आता मायवाच्या 5 फड्या भुजंगाला काय लागली होती मान द्यायला. अरे बाबा म्हणले वर्षाच्या आणि आम्हाला श्रावण महिन्याला पचनीच्या सणाला सासूघरच्या सुना माया घरच्या लिकी, अरे तुझ्या नावाचा उपवास धरतील त्या जाग्याला. जसा रे बाबा सतीयुग जाईल कलियुग येईल, हा सर्व मान कायम चालत राहील. पाठीचा भाऊ म्हणून तुला बुजतील, अरे भुताळावर तुझं चित्र काढतील. असा रे बाबा मान दिला त्या भुजंगाला त्या जाग्याला. भुजंगाला मान दिल्याला बरे का ऐकून घेतला असणाऱ्या रागू महिन्याच्या जोडीनं. रागू महिन्याच्या जोडीला वाचा फुटली, अरे रागू महिन्याची जोड त्या अक्का मायवाला लागली होती बोलायला स्वतःच्या जाग्याला. बोलायला लागली लागली बघायला लागली सांगायला लागली लागली बघा लागली. आम्हाला ती मान देवावा देवावा मग पाळणावा पाळणाया सोडावा सोडावा एवढं ऐकून. माझी मायवादी मायवा बोलाया लागली रामने जोडीला जोडीला बघाया जोडीला. जसं मात्र असणार अरे राघू महिनाची जोडी त्या ठिकाणाला अरे निघून आली त्या असणाऱ्या मायवाच्या जवळल्या बाजूला. बोलत होती त्या अक्का मायवाला त्या जाग्याला. अक्का मला काहीतरी मान पाहिजे द्यायला तरच पाळणा सोडण्यासाठी जा या बाजूला. त्यावेळी असणाऱ्या राघू महिन्याचं बोल ऐकून घेतलं. अरे अक्का मायवा असणाऱ्या राघू महिन्याच्या जोडीला कसा मान लागली होती द्यायला त्या जाग्याला. युग जाईल कलियुग येईल, अरे जग दुनियातली लोक तुला स्वतः प्रेमानं पाळतील घरवाड्याला. अरे जगाचं भविष्य तू सांगशील, तुझ्या आवडीचं तुला पाहिजे ते फळ फळावलं स्वतःचा वेळा. असा मान दिला त्या राघू महिन्याला. असणाऱ्या बरे का भावाच्या असणाऱ्या भावाला वाचा फुटली. अरे भावाच्या माच्या लागल्या होत्या मायवाला बोलायला स्वतःच्या जाग्याला. बोलायला लागलं या बघायला लागलं सांगायला लागलं या बघा लागलं. अरे मान मला द्यावा त्या बघाया देवावा मान मला देवावा या बघा देवावा. कलियुग जाईल या बघायला जाईल, अरे कलियुग येईल या बघा येईल. अरे औषधाचं कारण या बघायला कारण, औषधाचं कारण या बघा कारण.
या बघा मुखात मद तू घालतील र बघा मुखात वर मान देऊन या बघा देऊन अक्का माझी बायवा या बघा बायवा जसं मात्र असणार देव माऊ स्वतः बाबा निघून आलं त्या मायवाच्या जवळल्या बाजूला लागलं होता बोलायला अक्का काहीतरी वगमान पाहिजे द्यायला एवढं भांड्या बरोबर अक्का मायवा असणाऱ्या देवताल्या भावाला कसा मला लागली होती द्यायला काट्या कुटामध्ये दगडा डोंगरामध्ये राहतील त्या जाग्याला जसं बाबा सतयुग जाईल कलियुग येईल अरे औषधाच्या कारण तुझा मध मुखात घालण्यासाठी वापरतील स्वतः या जाग्याला वरमान दिला त्या भावाला अरे देव भाऊ मागे सरलं आणि स्वतः मायवा निघून त्या टायमाला होते बोलायला उद्या हा घालताना बाळ त्या बाळा मोठ्या वेळान या पाहिला नितरान या पाहिला बाळ्यात या बाळाला बाळण्यात या बाळाला बाळती नया पामुला आनंद जीवाला मायवाच्या या मनाला झाला आनंद जीवाला मायवाच्या या मनाला एवढ्यात बाबा असणाऱ्या मायवान अरे त्या पाळण्यातला बाळ पाहिला त्या जाग्याला अरे पायी पद्म मुखी रत्न भूमिचंद्र हिरा कपाळाला टिळा सोन्याचा वर्णा जावळाचा बाळ तळेला अरे चंद्राला म्हणतो उगवू नको चंद्राला म्हणतो मावळू नको सूर्याला म्हणतो उगवू नको सोन्या सुवर्णाचा बाळ तिला पाळण्यामध्ये पाहिला आनंद झाला जीवाला आनंदाच्या भरात पाळण्याच्या दोऱ्या सोडल्या अरे एका हातामध्ये दोऱ्या पाळण्याच्या धरल्या आणि झाडा लागली होती उतरायला त्या जाग्याला मायवा खाली लागली यायला अरे निघून आली त्या केलकाच्या जवळल्या बाजूला आणि असणाऱ्या खाली बसलेल्या त्या साजन बोलूला लागली होती बोलायला त्या जाग्याला कानू सांगतो ऐकून घ्या तुम्हाला अगं साजनीच 12 हातावरती करा मी वरून पाळणा सोडतो सोडल्याला पाळणा तुम्ही झलावा स्वतःच्या जाग्याला मायवाच बोलन मायवाच बोलन बोलन ऐकून सहाजन पदरा पदर बांधला हातात हात धरला 12 हात वर वर त्यांनी केला माझ्या लाडक्या बहिणीनं सोडल्याला पाळणा अलग